हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PI सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI, STI, ASOच्या 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI, STI, ASO 2011 आणि 2012 या 6 क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची PI सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर ते पॉईंट तुमचे या PI सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच किती प्रश्न रिपीट झाले आहे ते पण तुम्हाला समजेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला MPSC नोट, चालू घडामोडी अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आज आपण PSI प्रिलिम एक्झाम 2013ची बघणार आहोत. तर आज आपण मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धाव संख्या 97 आहे, तर कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकते? तर मित्रांनो, राहुलची 5 डावांची सरासरी किती आहे, तर ती 97 आहे. आणि कोणत्याही धावात त्यानं धावसंख्या 82पेक्षा कमी केलेली नाही, म्हणजे 82पेक्षा जास्तच आहे. तर एकूण धावा 5 गुणिले 97 जर केलं तर 485 येतात. पण कोणत्याही डावातील त्याची धावसंख्या 82पेक्षा कमी नाही आहे, त्यामुळे 4 डावांची धावसंख्या किती राहील मग? 82 गुणिले 4, 82पेक्षा कमी नाही म्हणून ती 82 घेतली आहे. तर 4 गुणिले 82 बरोबर 328. म्हणजे त्याची जास्तीत जास्त एका डावातील धावसंख्या किती झाली? 485 मधून जर 328 मायनस केले तर किती उत्तर येतं? तर 157. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या बेरजेची किंमत किती? तर रूट 0.0196 प्लस रूट 1.6 गुणिले रूट 0.9 डिवाइड बाय रूट ऑफ 1 × 9/16. तर मित्रांनो, ही आपल्याला सॉल्व करायचं आहे. रूट 0.0196 प्लस रूट 1.6 गुणिले रूट 0.9 डिवाइड बाय 1 × 9/16. तर मित्रांनो, 1.6 × 0.9 हे वर्ग रूट काय येतं? 1.44. आणि 16 प्लस 9/16 तर काय येतं? 25/16. तर 25चा वर्गमूळ किती आहे? तर 5 आहे आणि 16चं 4 आहे. तर आणि 0.0196चं वर्गमूळ किती येतं? तर 0.14 येतं. आणि 1.44चं 1.2. तर हा 4 डिवाइडला आहे तर तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. तर 0.14 प्लस 4.8 भागिले 5, 1.2 × 4चं काय येतं? 4.8. आणि 0.14ला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर 0.7 येतं प्लस 4.8 डिवाइड बाय 5. आणि 0.7 प्लस 4.8 बरोबर 5.5. त्याला 5ने जर डिवाइड केलं तर उत्तर किती येतं? 1.1. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 1.1. नेक्स्ट क्वेश्चन, 3 क्रमांकात विषम शून्येतर धनसंख्यांच्या वर्गाची बेरीज 251 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर मित्रांनो, आपण या क्वेश्चनला ऑप्शननुसार जाऊया. तर 5चा वर्ग किती येतो? 25, 7चा 49 आणि 9चा 81. तर त्या तिघांची बेरीज केली तर उत्तर किती येतं? 155. तर आपली बेरीज 251 आहे. तर आपलं ऑप्शन फर्स्ट ए रॉंग येतं. त्यानंतर सेकंड, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49. तर तिघांची बेरीज 83 येते, त्यामुळे सेकंड पण ऑप्शन येणार नाही. थर्ड, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25. तर तिघांची पण बेरीज 38च येते. 251पर्यंत आपण पोहोचत नाही. तर आपलं ऑप्शन काय आहे? तर योग्य आन्सर फोर्थ आहे. तर 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81 आणि 11चा वर्ग 121. तर तिघांची बेरीज किती येते? 251. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5 प्लस रूट 24चे वर्गमूळ किती आहे? तर मित्रांनो, रूट x प्लस रूट yचा फॉर्म्युला वापरून आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तर रूट x प्लस रूट y, तर x प्लस रूट x² वजा y डिवाइड बाय 2 प्लस x मायनस रूट ऑफ x² वजा y डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करून आपण हे सॉल्व करूया. तर xची व्हॅल्यू 5 आणि yची व्हॅल्यू रूट 24 आहे आपली. तर 5 प्लस रूट ऑफ 5चा स्क्वेअर वजा 24 डिवाइड बाय 2 प्लस रूट ऑफ 5 वजा रूट ऑफ 5चा वर्ग वजा 24 डिवाइड बाय 2. तर 5चा वर्ग किती आहे? 25 आहे. 25मधून जर 24 वजा केले तर किती येतं? 1.
तर मग 5 प्लस रूट ऑफ 5 प्लस रूट 1 डिवाइड बाय 2 प्लस 5चा वर्गामध्ये 24 वजा केले तर एक आन्सर येतं. तर रूट 5 मायनस रूट ऑफ 1 डिवाइड बाय 2. तर मित्रांनो 5 प्लस रूट 1 डिवाइड बाय 2 तर किती येतं, तर रूट 6 बाय 2 प्लस रूट ऑफ 5 वजा रूट 1 बाय 2. त्याचं उत्तर किती येईल, रूट 6 बाय 2 प्लस रूट 4 बाय 2. तर मग उत्तर किती येईल आपलं, रूट 3 प्लस रूट 2. तर मग आपलं करेक्ट आन्सर किती आहे, तर ऑप्शन 3 रूट 2 प्लस रूट 3. नेक्स्ट क्वेश्चन 2x ओनली 8⁻1/5 बरोबर 2:1/5. तर एक्सची व्हॅल्यू किंमत किती येईल. तर मित्रांनो आपण बेस सेम करून घेऊ. तर 2 2 आणि 2 करूया. तर 8चं 2 कसं करता येईल, तर 2⁻3चा म्हणजे 8चा क्यूब हा 8 आहे. तर मग 8च्या जागी आपण 2⁻3 लिहू शकतो. तर मग 2x ओनली 2⁻3चा ⁻1/5 पॉवरला बरोबर 2⁻1/5. तर 2x 3 मल्टिप्लाय होईल तर 2⁻3/5 येईल बरोबर 2⁻1/5. आणि आपल्याला माहिती आहे का, जर सारखी व्हॅल्यू असेल तर वर्षांची बेरीज होते. तर मग 2 काही x प्लस 3/5 बरोबर 2:1/5. मग या दोघांची बेरीज होईल बरोबर x प्लस 3/5 बरोबर 1/5. तर मग हे 3/5 जर या साईडला नेलं तर निगेटिव्ह होईल. मग 1/5 मायनस 3/5 1/5 मायनस 3/5चं काय उत्तर येईल, तर एकामधून जर 3 गेले तर वजा 2/5 येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही आहे इथे, कारण बेस सारखाच आहे आपला. मग या प्रश्नाचे करेक्ट आन्सर कोणते आहे, तर -2/5. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी मध्य 20 आहे, बी आणि सी यांची सरासरी 19 आहे, तसेच सी व ए यांची सरासरी 21 आहे, तर एची किंमत किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ए व बीची सरासरी जर 20 असेल तर त्यांची बेरीज किती येईल. ए आणि बी ह्या दोन संख्या म्हणून दोन्ही जर 20ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण सरासरी कशी काढतो, तर ए प्लस बी डिवाइड बाय 2 अशी काढत असतो. तर मग बरोबर किती आहे, 20 आहे. तर ए प्लस बी म्हणजे 2 गुणले 20 बरोबर किती येईल, मग 40 म्हणजे ए प्लस बीची बेरीज. नंतर बी व सीची सरासरी 19 म्हणजे बेरीज किती येईल, 2 गुणले 19 बरोबर 38. आणि सी व आणि एची 2 गुणले 21 बरोबर 42 म्हणजे ए प्लस बी 14, बी प्लस सी 38 आणि सी प्लस ए 42. तर प्रत्येक ए 2 वेळेस आहे, बी 2 वेळेस आहे आणि सी 2 वेळेस आहे. मग त्यांची बेरीज केल्यानंतर काय येईल, 2a प्लस 2b प्लस 2c बरोबर 40, 38, 42ची बेरीज किती येते, 120. जर 2 कॉमन काढले त्याच्यातून काय येईल, 2 × a प्लस बी प्लस सी बरोबर 120. आणि 2 जर इकडं डिवाईड केला 120ला तर उत्तर किती येईल, 60 येईल. तर मग बी आणि सीची व्हॅल्यू किती आहे, बी प्लस सी बरोबर 38 आले आपल्या. जर ती व्हॅल्यू जर या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट केली तर ए प्लस 38 बरोबर 16. तर मग 38 इकडे केल्यावर निगेटिव्ह होईल. तर मग 60मधून 38 गेले तर एची व्हॅल्यू किती येईल, 22. तर आपल्याला एचीच किंमत काय आहे ती विचारलेली आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.